शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी अनेक नेते आणि खासदार आलेले बघायला मिळत आहेत। या ठिकाणी आपल्या माजी खासदार भावना गवळी आहेत। ताई, काय सांगाल? आज वर्धापन दिन आहे, पक्षाची भूमिका आजच्या दिवशी जाहीर होते, एक पक्षाला एक मार्ग मिळतो की नेमकी कुठली भूमिका घेऊन पुढे जायचं? राजकारण म्हटलं तर भूमिका अनेक असतात, खूप साऱ्या भूमिका निभावाव्या लागतात। शेतकरी असेल, महिला असतील, बऱ्याचशे काही ऍडव्हान्टेज असतात, डिसएडव्हान्टेज असतात, त्याला समोर जायचं आणि जनतेला चांगलं द्यायचं हेच राजकारणामधून आतापर्यंत मी पाहिलेलं आहे। आणि शिवसेनेचा इतिहास हा राहिलेला आहे की सामान्याचा पक्ष म्हणजे शिवसेना। आणि आदरणीय बाळासाहेबांनी शिकवण दिली, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण। त्या धर्तीवर तर आम्ही काम करतोय। त्या धर्तीवर नेमकं काम करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, जबाबदाऱ्या खूप आहेत एक महत्वाच्या नेत्या म्हणून तुमच्यावर। नाही, निश्चितच जबाबदारी काल पण होती, आज पण आहे, उद्या पण राहणार। जबाबदारी आपण घेतली म्हणजे जबाबदारी येत असते आणि आम्ही जबाबदाऱ्या पेलायला तयार आहोत। पण विरोधक अनेक दावे करतात, नाराजीचा सूर आहे असं देखील म्हणतात विरोधक, त्यांना काय उत्तर आहे? नाराजीचा सूर तिकडे आहे, नाराजीचा सूर इकडे कुठे आहे? आम्ही तर सगळेजण मिळून काम करतो आहे आणि नाराज होणाऱ्यापैकी आम्ही शिवसैनिक नाहीये, त्याच्यामुळे आम्ही हातात हात घेऊन काम करतोय। धैर्यशीलजी, काय सांगाल? कारण पक्षाची भूमिका खरं तर आज वर्धापन दिनाच्या दिवशी निमित्ताने समोर येते, कार्यकर्त्यांना नेमकं काय करायचंय, भूमिका कशी आणि काय मार्गाने जायचंय याचं मार्गदर्शन होतं। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा एक उत्साही आणि आनंदाचा दिवस या ठिकाणी आहे। 58व्या वर्षामध्ये या ठिकाणी शिवसेना पदार्पण करते आणि बाळासाहेबांची विचाराची शिदोरी पुढे घेऊन जात एकनाथजी शिंदे साहेबांनी दिल्लीवर भगवा फडकवलाय आणि पहिल्या स्ट्राईक रेटमध्ये 15 पैकी 7 जागा महाराष्ट्रामध्ये विजयी झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्याचं आणि तो जागृतपणे सामान्य माणसापर्यंत नेण्याचं शिंदे साहेबांनी जे व्रत हातामध्ये घेतलं त्याला यश येताना दिसलंय आणि साहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रानं शिक्कामोर्तब केलेल्याचं चित्र आहे। स्ट्राईक रेट खरं तर लोकसभेला दिसून आला, विधानसभेला हा स्ट्राईक रेट काय असेल? याच्यापेक्षाही जास्त प्रभावीपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही सामोरे जात असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्या निवडणुकीचा चेहरा असतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचं आमच्या पदरी जर या ठिकाणी दान पडलं असेल तर निश्चितपणे येणाऱ्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये विल कम आउट विथ फ्लाइंग कलर्स, याबद्दल आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही। लोकसभेला एम फॅक्टर जो आहे तो विरोधकांना कामी आला असा आरोप केला गेलाय, मात्र आता विधानसभेसाठी या ठिकाणी महायुती म्हणजे शिवसेनेने असा एक टॅगलाईन दिली आहे की भगवा विजय। भगवा विजय हे म्हणायचं कारणच असं आहे की बाळासाहेबांनी ज्या प्रज्वल्य अशा हिंदुत्वाच्या भोवती ही शिवसेना या ठिकाणी गुंफली, त्याच विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत। बाळासाहेब जे स्टेजवरनं म्हणायचे की गर्व से कहो हम हिंदू है, त्या गर्वाला परत एकदा नवीन कुंदन प्राप्त करून देण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय आणि भविष्यातली महाराष्ट्राची पिढी ही बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित व्हावी, त्या विचाराच्या शिदोरीवर पुढे जावी, याच्यासाठी ते रात्रंदिवस झटतायत। निश्चितपणे आपल्याला ही भगवी पहाट येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली दिसेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की या ठिकाणी धैर्यशील माने यांनी स्पष्ट केलेलं आहे की भगवी पहाट लवकरच जी आहे ती महाराष्ट्रामध्ये दिसून येईल, कारण बाळासाहेबांचे जे विचार होते ते सध्या एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातात आणि त्याचप्रमाणे अनेक पुढची पिढी जी आहे ती देखील हेच विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।